शेतकरी बांधवांनो, आता सध्या राज्याचा अर्थसंकल्प चालू आहे आणि अर्थसंकल्पाचा आता आज तिसरा दिवस देखील आता पूर्ण झालेला आहे शेतकरी बांधवांनो. आणि याच्याच माध्यमातून सर्व राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची न्यूज समोर आली आहे. खास करून नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गतच्या पुढील हप्त्यासंदर्भात आता शेतकऱ्यांना पुढील येणारे 2 हप्ते एकत्रित भेटण्याची न्यूज आता समोर आली आहे. एकंदरीत 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये तिथं आता वितरण होणार आहे अशी देखील आता माहिती समोर येऊ लागली. तर शेतकरी याच्या संदर्भातच काय नेमकं सविस्तर माहिती, काय नेमकं निर्णय, काय घडामोडी या संदर्भात संपूर्ण काही माहिती अगदी आपण डिटेलमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून इथे जाणून घेणार आहोत. कारण की काही सोशल म्हणजे न्यूज चॅनलच्या माध्यमातून आणि काही न्यूजच्या माध्यमातून 2 हप्ते एकत्रित येण्याची न्यूज आता सध्याच्या स्थितीला सोशल मीडियावरती ट्रेंड करू लागली आणि शेतकऱ्यांमध्ये एक म्हणजेच की एक खुशीचं वातावरण किंवा एक चांगलं खुशखबर म्हणून एक वातावरण तिथे आता बनलेलं आहे सध्याच्या स्थितीला. आणि शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर देखील आहे, कारण की येणारे दोन्ही हप्ते आता एकत्रित देण्याची जी की ग्वाही आता समोर येऊ लागली. कारण की आता लेटेस्टमध्येच मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहीण योजनेअंतर्गत देखील महिला मंडळांसाठी एक अत्यंत आनंदाची गुड न्यूज आहे. येत्या 8 मार्च 2025 रोजी महिला मंडळांच्या अकाउंटमध्ये जे की मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहीण योजनेअंतर्गत 1500 + 1500 असे 3,000 रुपये दोन्ही हप्त्यांचे एकत्रित वितरण त्यांच्या अकाउंटमध्ये करण्याचा राज्य शासनाचा हा निर्णय आहे. आणि येत्या 8 मार्च रोजी त्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे ट्रान्सफर होणार आहे DBTच्या माध्यमातून. आणि हीच माहिती देई की आता नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गतच्या 6व्या हप्त्यासंदर्भात आणि पुढील येणाऱ्या 7व्या हप्त्यासंदर्भात समोर आले. कारण की आपण सर्वांना माहिती की आता नमो शेतकरीच्या 6व्या हप्त्याचा जो कालावधी होता शेतकऱ्यांनो, तो होता 25 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी या दरम्यान. आणि अद्याप आता फेब्रुवारी महिना एंड होऊन भरपूर कालावधी झालेला आहे आणि आता मार्च देखील चालू आहे आणि राज्याचा अर्थसंकल्पाचा तिसरा दिवस देखील आता पूर्ण झाले. आणि याच्याच माध्यमातून नमो शेतकरीच्या 6व्या हप्त्यासंदर्भात आणि येणाऱ्या 7व्या हप्त्यासंदर्भात एक महत्त्वाची न्यूज आता समोर आली. तर शेतकरी याच्या संदर्भात संपूर्ण काही माहिती आपण जाणून घ्या. तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती मात्र नवीन आले असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला देखील लाईक नक्कीच करून द्या. शेतकऱ्यांनो, राज्यातील 92,66,000 शेतकऱ्यांसाठी जो निधीची तरतूद राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात आली होती त्याची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून समोर आली होती. जवळपास 3,200 कोटी रुपयाचा हा निधी जे की राज्य शासनाच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून माहिती समोर आली होती. तर येणाऱ्या 6व्या हप्त्यासाठी तरतूद राज्य शासनाच्या माध्यमातून तिथे करण्यात आलेली होती. परंतु आता याच्यात वाढ देखील करण्यात येणार आहे. 6,400 कोटी रुपयाचा निधीची तरतूद आता येणाऱ्या पुढील हप्त्यांसंदर्भात नमो शेतकरी संदर्भात करण्याची आता माहिती समोर येऊ लागली शेतकऱ्यांनो. तर नेमकं खरोखरच हे दोन्ही हप्ते एकंदरीत येऊ शकते का याच्या संदर्भात देखील माहिती आहे शेतकऱ्यांनो. तर येत्या 10 मार्च 2025 रोजी राज्य शासनाचं मेन बजेट इथे आता अर्थसंकल्पात सादर करण्यात येणार आहे. वित्तमंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली हे अर्थसंकल्प इथे पार पडणार आहे. आणि जो शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे की अतिरिक्त वाढ 3,000 रुपये नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत करण्यासाठी जो शब्द दिलेला होता, आता त्याच शब्दाची तिथे जे की शेतकरी अंमलबजावणी होऊन येणारे पुढील हप्त्याचं वितरण प्रत्येकी शेतकऱ्यांना 3,000 रुपये होणार आहे. आणि जर कधी याच्याच माध्यमातून जर कधी मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहीण योजनेसंदर्भात जो निर्णय घेण्यात आला राज्य सरकारच्या माध्यमातून, तसाच जर कधी निर्णय जो की येणाऱ्या नमो शेतकरी संदर्भात येणाऱ्या पुढील हप्त्यासंदर्भात घेण्यात आला तर नक्कीच शेतकऱ्यांना तिथे 3+3 एकंदरीत 6,000 रुपयाचं वितरण त्यांच्या अकाउंटमध्ये DBTच्या माध्यमातून आता करण्याची माहिती देखील आता समोर येऊ लागले शेतकऱ्यांनो. तर ही एक आनंदाची गुड न्यूज शेतकऱ्यांसाठी आहे. असं मिनिमम शेतकऱ्यांनो अर्थसंकल्पाचा तिसरा दिवस देखील आता राज्य शासनाचा तिथे पार पडला आणि याच्या माध्यमातून बरीच काही माहिती समोर येऊ लागली. परंतु अद्याप याचा गव्हर्नमेंट जी अद्यापही कोणताही तिथे उपलब्ध किंवा निर्गमित करण्यात आला नाही. परंतु येत्या 10 मार्च 2025 रोजी याच्या संदर्भात जो GR आहे तो निर्गमित करण्याची देखील माहिती आता समोर येऊ लागली शेतकरी बांधवांनो. चांगल्या हप्त्याचं वितरण कधी होणार शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये याच्या संदर्भात आपण मागील पण व्हिडिओमध्ये ती माहिती सांगितली होती की आता केंद्र सरकारच्या माध्यमातून जे की 19 हप्त्याचं जे वितरण जे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून PM किसान योजनेअंतर्गत करण्यात आलं, त्याच याद्या आहे की आता राज्य शासनाकडे हे प्राप्त झालेले आणि त्याच याद्यांच्या आधारे पुढील हप्त्याचं वितरण हे राज्य शासन करत असते. तर शेतकरी याच्या संदर्भात देखील 10 मार्च 2025 नंतरच हप्त्याचं वितरण कधी पण होऊ शकते अशी माहिती आता समोर येऊ लागली. तर हेच एक महत्त्वाचा अपडेट नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गतच्या पुढील हप्त्यासंदर्भातील होतं. शेतकऱ्यांनो 10 मार्च पर्यंत शेतकऱ्यांना थोडी प्रतीक्षा करावी लागेल आणि त्याच्या संदर्भातच एक महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून सादर करण्यात येणार आहे. तर हीच एक गुड न्यूज शेतकऱ्यांसाठी होती. तर हे अपडेट देखील आपण समजू शकता. तर व्हिडिओला माहिती इन्फॉर्मेटिव्ह आणि माहितीपूर्ण वाटली असेल तर लाईक मात्र नक्कीच करा आणि पुढील पण असलेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा. तर मिळूया का नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.